नमस्कार, मी श्रावणी आणि तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते। ह्या ब्लॉगमध्ये आम्ही आमच्या गावाला चाललो आहे, म्हणजे कोकणात। कोकण म्हणलं का आपल्याला काय आठवतं तर हिरवीगार झाडे, लाल माती आणि तो हिप्नोटाईज करणारा समुद्र। तर अशा ठिकाणी आम्ही चाललो होतो आणि इथे थोडं पप्पांना असं उचकत होतो गाडीत, थोडी त्यांची पण मजा घेतली आणि इथून आम्ही चाललो होतो। पैसे घे हे अजून तू सांगू काय मराठीमध्ये इंग्लिश नाही आहे। पप्पांना पैसे देऊ आणि काय सांगू, बिल आलं की भरून टाका। आता बिल आहे ना, ते बिल आहे ते बरोबर हां, बिल आलं की भरून टाका। का आम्हाला यायला वेळ आहे। हां 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 चालेल ना, आम्ही येऊ पण वेळ आहे। बरं 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 हां, हां बाकी तर ह्या आजी आमच्या साईडला राहतात। ही बघा आमची कृष्णाई। कृष्णाई म्हणजे आमचं नुकतंच झालेलं घर। तर हा त्याच्या साईडचा परिसर आहे। माझ्या पप्पांना आणि माझ्या आजीला झाडं लावायला खूप आवडतात, तर त्यांनी असं बाजूला गार्डन तयार केलेलं आहे। सो तुम्हाला जर आमचं शेत बघायचं असेल छोटंसं, तर मग ह्या व्लॉगला खूप साऱ्या व्ह्यूज द्या, कमेंट्स करा, तुम्हाला आम्ही आमचं शेत दाखवू। तर इथून आम्ही आमच्या जुन्या घरी निघालो होतो। आमचं जुनं घर खूप खाली आहे, तिकडे चाललो होतो। तिथे पण खूप मजा केली। गणपतीमध्ये आम्ही तिथे जातोच नेहमी, तर गणपतीच्या पण खूप गमती जमती आहेत त्या घराच्या। आणि त्या घराच्या इथे आमची एक मंदा आजी राहते। त्या आजीची एक खासियत आहे की ती एकदा बोलायला स्टार्ट झाली की ती कधीच थांबत नाही, म्हणजे ती नॉनस्टॉप बोलते, पण ती खूप काळजी पण घेते। सो ही आमची जुनी वाट आहे आमच्या जुन्या घराकडे जायची। तुम्हाला आता ती आजी दिसेलच। गो बरी आहेस नाही? आता फोन लावतो तू पप्पाचा काय बा? काय गाऊन दाखवू? हां हां, बरी आहेस का? हाय बरोबर आहे। म्हणून फोन लावतोय माझ्या भावाला इकडे भेटायला जायचं। भेटायला मध्ये तुला भेटायला नाही, फोन करायला लाग मग फोनच लागत नाही आणि आर्यनला किती फोन लागत होता. नवा तुझा येतोय म्हणून। ही ती आजी आणि हे आमचं जुनं घर आणि ही आमची छोटीशी बाग, जी की आमच्या पणजीने बनवली होती, म्हणजे तिनेच झाडं लावली होती। आमच्या इथे गावदेवाच्या समोर नारळ ठेवून देवाला मनसतात, अशी प्रथा आहे। तर मनसणं म्हणजे काय असतं नक्की, तर मनसणं म्हणजे देवासमोर आपली इच्छा व्यक्त करणं, देवाला आपली इच्छा सांगणं। तर अशी देवासमोर आपली इच्छा सांगून देवाला तांदूळ वाहून ते कार्य समाप्त करतात। तर हे आम्ही पण केलं, देवाला तांदूळ वाहिले आणि हे कार्य समाप्त केलं। हे आमचं जुन्या घराच्या साईडचं घर आणि हे त्याच्या बाजूचा अख्खा परिसर आहे। ही मंदिराकडे जायची पायवाट। इथून ते बघा तिकडे आमचं मंदिर आहे, जिथे तो झेंडा लावलाय, मंदिराकडची पायवाट ही। मंदिरात पण आम्ही प्रत्येक वेळेस सप्त्याला वगैरे येत असतो, आत्ताच झाला, शिमग्यात पण येतो। हा आमचा जुना वाडा। जर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।